हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 जून 2026. सुरू करूयात आजच्या लोकसत्ता अनालिसिस व्हिडिओला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या न्यूजपेपरमध्ये अतिशय महत्त्वाच्या न्यूज आलेल्या आहेत आणि या आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सर्वप्रथम या ठिकाणी एक पॉलिटिकल आर्टिकल आलेला आहे. यातील आपल्याला बाकीची गोष्ट माहिती नसली तरी चालेल, परंतु एक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता आपल्या नावे अजून एक विक्रम केलेला आहे. सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान म्हणून आता त्यांनी आपला मान हा स्वीकारलेला आहे. आता याच दिवशी म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 4398 दिवसाच्या विक्रमाला त्यांनी मागे टाकलेले आहे आणि सलग निवडून आलेले सर्वाधिक काळ कार्यरत पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव आता झालेले आहे. आणि हा विक्रम आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असायला हवा, त्यामुळेच ही बातमी आपण आता इथे डिस्कस केलेली आहे. आता आपण पुढच्या न्यूज आर्टिकलकडे जाणार आहोत. ओमान जवळ जहाजावर हल्ला आणि 3 भारतीय बेपत्ता. आता मागील काही दिवसांमध्ये ही न्यूज अतिशय चर्चेमध्ये होती. अमेरिकी अधिकाऱ्याला बोलवून या ठिकाणी भारताने निषेध देखील सादर केलेला आहे. आता नेमकं प्रकरण झालेलं काय होतं, तर ओमानच्या किनाऱ्याजवळ बुधवारी एका व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर 24 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 3 जणांचा ठावठिकाणा अजूनही लागलेला नाही. या हल्ल्याप्रकरणी भारताने नवी दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासातील प्रमुख अधिकारी चार्ज दी अफेअर्स जेसन मिक्स यांना बोलवून तीव्र निषेध हा नोंदवलेला आहे. आता नेमकं प्रकरण काय होतं, तर सेते बोला या व्यावसायिक जहाजावर हा हल्ला झालेला होता आणि या जहाजावरील 24 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 21 भारतीयांना आतापर्यंत वाचवण्यात यश आलेले होते, परंतु अजूनही 3 भारतीय हे बेपत्ता आहेत आणि याचमुळे हे सध्या चर्चेमध्ये आहे. आपल्याला या ठिकाणी जहाजाचे नाव माहिती असणं आवश्यक आहे आणि या जहाजावर कोणत्या जहाजावर आलेले होते आणि कोणत्या देशाने यावर हल्ला केलेला होता हे देखील आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण पुढच्या न्यूज आर्टिकलकडे जाणार आहोत. या ठिकाणी अजून एक महत्वाचं एक आर्टिकल दिलेलं आहे. परप्रांतीय गूळ उत्पादक आता परतीच्या वाटेला लागलेले आहेत. आता यांचं नेमकं कारण काय, तर आपल्याला माहितच आहे की गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने राज्यभरामध्ये भेसळीविरुद्ध छापे टाकण्यात येत असल्याचा धसका हा दौंडमधील परप्रांतीय गूळ उत्पादकांनी घेतलेला असून गेल्या 2 दिवसापासून त्यांचे कामकाज पूर्णपणे बंद झालेले आहे. तर बहुतांश गूळ उत्पादकांनी आपला गाशा हा गुंडाळलेला आहे, अशी माहिती दौंडमधील गूळ व्यापाऱ्यांनी दिलेली आहे. आता आपल्याला माहितच आहे, आता नुकतेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रमुख आता तुकाराम मुंडे हे झालेले आहेत आणि त्यांनी मागील काही दिवसांमध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी करत वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकलेले आहेत आणि ज्या ठिकाणी ही भेसळ होत आहे ते सर्व छापे आता उघड होत आहेत. आता यामुळे दौंडमध्ये जी काही गूळ निर्मिती होत होती, जी परप्रांतीयांकडून गूळ निर्मिती होत होती, आता यामुळे त्या ठिकाणचे जे काही गूळ निर्मिती करणारे लोक आहेत यांनी आता आपला गाशा गुंडाळलेला आहे. आता नेमकं प्रकरण काय होतं, तर एकता दौंड तालुक्यामध्ये 800च्या आसपास गूळ उत्पादक आहेत आणि प्रत्येक गुऱ्हाळामध्ये दररोज किमान 1 टन उत्पादन होत असे, परंतु दौंड तालुक्यातील ऊसाच्या रसामध्ये 50% निकृष्ट साखरेची भेसळ आतापर्यंत या ठिकाणी होत होती. प्रतिबंधित असलेल्या सॅफलाइट रसायनाचा बेसुमार वापर या ठिकाणी करण्यात येत होता. तसेच चामडे उद्योगामध्ये सॅफलाइट रसायनाचा मोठा वापर देखील करण्यात येत असतो आणि याच कारणामुळे या ठिकाणी आता अशा पद्धतीचा धसका या परप्रांतीयांनी घेतलेला आहे. सॅफलाइट या प्रतिबंधित आरोग्याला घातक असलेल्या रसायनाचा बेसुमार वापर या ठिकाणी करण्यात येत होता. यामुळे गुळाला आकर्षक रंग येतो, तसेच गुळाची गोडी वाढावी म्हणून ऊसाच्या रसामध्ये निकृष्ट प्रतीची साखर मिसळली जात असे. यामुळे गुळाची गोडी व कठीणपणा वाढत असला तरी अशा साखर मिश्रित उत्पादनामुळे गुळाचे आयुर्वेदिक गुणधर्म हे नष्ट होत होतात आणि यामुळे गुळ बनवण्याच्या या पद्धतीवर आक्षेप घेण्यात आलेला असून याविषयी व्यापारी वर्गानेही अन्न व औषध प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केलेला होता आणि याच अनुषंगाने ही कार्यवाही आता या ठिकाणी करण्यात आलेली होती. त्यामुळे लक्षात घ्या, गुळ उत्पादक आता का परत जात आहेत आणि नेमकं अन्न व औषध प्रशासनाने कोणती कारवाई केलेली आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी पहिल्याच पानावर अजून एक नवीन आर्टिकल आलेलं आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार नुकतेच जाहीर झालेले आहेत. आता संगीत नाटक अकादमीने बुधवारी रात्री 2024 आणि 2025 या 2 वर्षांसाठीचे पुरस्कार तसेच अभ्यासवृत्ती या जाहीर केलेल्या आहेत. 2024 आणि 2025 साठी एकूण 108 जणांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कलाकारांपैकी संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अंकिता जोशी, कृष्णा बोंगाने, बासरीवादक राकेश चौरसिया, सनईवादक शैलेश भागवत, भावार्थ देखणे बारूड, बाळकृष्ण मस्के कठपुतली, हार्मोनियम वादक तन्मय देवचके, प्रवीण प्रताप जाधव जागर,
सुभाष नकाशे लोककला आदींची नावे संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार जाहीर झालेल्यामध्ये आहेत. अकादमी फेलोंना 3 लाख रुपये तर अकादमी पुरस्कार विजेत्यांना 1 लाख रुपये आणि ताम्रपत्र याने सन्मानित करण्यात येणार आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार विजेत्यांना 25,000 रुपये ताम्रपत्राने सन्मानित करण्यात येईल. एका विशेष कार्यक्रमामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते या अकादमी अभ्यासवृत्ती आणि पुरस्कार हे प्रदान केले जाणार आहेत. यानंतर आता पुढच्या आर्टिकलकडे वळूया. आजच्या दिवसाचा अतिशय महत्वाचा आर्टिकल म्हणजे आता नुकतेच आपल्याला माहितच आहे की काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे एक तक्रार दाखल केलेली आहे. आता ही नेमकी तक्रार काय आहे आणि नटराजन म्हणजे जे काही नटराजन या मॅडम होत्या तर त्या नटराजन यांचा अर्ज जो आहे तो फेटाळण्यात आलेला आहे. आता हा अर्ज का फेटाळण्यात आलेला आहे आणि त्याच वेळी झारखंडमध्ये भाजप समर्थित उमेदवाराचा अर्ज हा वैध कसा करण्यात आलेला आहे हे आपण या आर्टिकलमध्ये पाहणार आहोत. मुळात इश्यू काय झालेला होता तर राज्यसभा निवडणुकीमध्ये मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज फेटाळण्याचा आदेश हा चुकीचा आहे आणि तो तातडीने मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेसने बुधवारी केलेली आहे. नटराजन यांनी त्यांच्या विरोधात दाखल असलेला गुन्हा जाहीर न केल्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात आलेला असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी हे सांगितलेले आहे. आता मुळात प्रकरण काय झाले होते हे आपण थोडक्यात माहिती पाहूया. मध्य प्रदेशामध्ये काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती दडवली म्हणून त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने बाद ठरवला. नटराजन यांच्या विरोधात काँग्रेसच्या एका माजी पदाधिकारी व नगरसेविकेने हैदराबादमधील न्यायालयामध्ये खासगी तक्रार दाखल केलेली होती. नटराजन यांची गेल्याच वर्षी काँग्रेसची सत्ता असलेल्या तेलंगणामध्ये पक्षाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती झालेली असताना त्या महिलेने स्वतःला त्रास देणाऱ्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी नटराजन यांच्याकडे केलेली होती. संबंधितांना पक्षातून निलंबित केल्याचे नटराजन यांनी निदर्शनास आणून देताच लेखी देण्याची मागणी त्या तक्रारदारांनी केलेली होती आणि त्याला नटराजन यांनी प्रतिसाद दिलेला नव्हता असा तक्रारदार महिलेचा आक्षेप होता आणि याच तक्रारीवरून हैदराबाद न्यायालयाने नटराजन यांना नोटीस बजावलेली असता त्यांनी त्याला सविस्तर उत्तर दिलेले होते. मीनाक्षी नटराजन यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही. त्या महिलेने दाखल केलेल्या तक्रारही फौजदारी नाही. सबब त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये या तक्रारीचा उल्लेख केलेला नव्हता असा काँग्रेसचा युक्तिवाद आहे. परंतु नटराजन यांनी त्यांच्या विरोधात न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणाची माहिती दडवली असा आक्षेप भाजपने घेतलेला आहे आणि मध्य प्रदेश विधानसभेचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने हा आरोप मान्य करून नटराजन यांचा अर्ज बाद केला सुद्धा. परंतु भाजपकडून काँग्रेसची प्रत्येक निवडणुकीमध्ये अडवणूक केली जात असताना नटराजन यांनी या प्रकरणाचा उल्लेख करणे आवश्यक होते. ही चूक नटराजन यांना भोवलेली आहे आणि काँग्रेसला राज्यसभेची एक जागा यामुळे आता गमावावी लागलेली आहे. परंतु याच वेळी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अमुक माहिती नोंदवली नाही म्हणून तात्काळ बाद ठरवण्यात आलेला होता. पण झारखंडमध्ये मात्र भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार व बडे उद्योगपती परिमल नाथवानी यांच्या उमेदवारी अर्जाला काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आलेला असता त्यांना चूक दुरुस्त करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने बुधवारी सकाळपर्यंत मुदत दिलेली आहे. नावाचा क्रम लिहिण्यातील ही चूक होती पण नाथवानी यांचा अर्ज मुदतवाढीमुळे वैध ठरलेला आहे. साहजिकच सत्ताधाऱ्यांना एक तर विरोधकांना दुसरा न्याय या ठिकाणी दिल्याने निवडणूक यंत्रणेबद्दल संशय व्यक्त करण्यात येऊ लागलेला आहे आणि यामुळेच ही न्यूज सध्या अतिशय चर्चेमध्ये आहे आणि याच अनुषंगाने आपल्याला नेमकं प्रकरण काय झालेलं आहे हे माहिती असणं देखील आवश्यक आहे. परीक्षेच्या अनुषंगाने देखील या ठिकाणी कोणकोणता निर्णय आणि या ठिकाणी कोणता निर्णय देणं आवश्यक होतं हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी या संदर्भात एक महत्वाचं स्टेटमेंट दिलेलं आहे. निवडणूक आयोगाचा लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 33 मध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की ज्या खटल्यामध्ये 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या शिक्षेची तरतूद आहे आणि त्याही पेक्षा अशा ज्या खटल्यांमध्ये आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत असेच खटले उमेदवारांनी जाहीर केलेले पाहिजेत आणि यामुळेच सध्या ही अतिशय चर्चेमध्ये असलेली बातमी आहे. निवडणूक आयोगाने कोणता निर्णय घ्यायला हवा होता हे तुम्ही देखील आता कमेंटमध्ये सांगा, कारण ऍक्च्युली हे प्रकरण काय आहे हे आता सविस्तरपणे आपण डिस्कस केलेले आहे आणि यावर निवडणूक आयोगाने खरंच योग्य भूमिका घेतलेली आहे का की काँग्रेस पुरस्कृत जे काही आमदार होते किंवा जे उमेदवार होते आणि भाजप पुरस्कृत जे उमेदवार होते यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप या ठिकाणी आता लावण्यात येत आहे आणि या अनुषंगाने आपल्याला ही संपूर्ण माहिती असणं हे परीक्षेच्या अनुषंगाने देखील आवश्यक आहे. या ठिकाणी आता आपण पुढच्या आर्टिकलकडे जाणार आहोत. एडिटोरियल या पेजवर कुतूहल हे एक सुंदर आर्टिकल आलेले आहे. यामध्ये आपल्याला एक
त्यांनी प्रश्नच विचारलेला आहे, रंगीत मिरच्यांमध्ये नेमकं वेगळं काय असतं? म्हणजे आपल्याला माहितच आहे की काही मिरच्या हिरव्या असतात, काही मिरच्या लाल असतात, काही पिवळ्या असतात. तर यांच्यामध्ये ही जी काही विविधता आहे, तर ती कशामुळे आहे आणि त्यांतील गुणधर्म हे वेगळे असू शकतात का? हे आर्टिकलमध्ये नमूद केलेलं आहे. भोपळी मिरचीच्या न पिकलेल्या म्हणजेच अपरिपक्व फळांमध्ये हरितद्रव्य, ज्याला इंग्लिशमध्ये क्लोरोफिल असे म्हटले जाते, हे हिरवं रंगद्रव्य जास्त असल्यामुळे त्या हिरव्या असतात. ही फळं पिकल्यावर त्यातल्या हरितद्रव्याचं विघटन होतं आणि कॅरोटीनॉइड नावाची रंगद्रव्य ही तयार होतात. या रंगद्रव्यामुळे पिवळा, नारिंगी तसंच लाल रंग हा तयार होत असतो. म्हणूनच कच्च्या अवस्थेमध्ये भोपळी मिरची हिरवी असते आणि अर्धवट पिकलेल्या अवस्थेत ती पिवळी असते, तर पूर्ण पिकलेल्या अवस्थेत ती लाल होते. म्हणजेच एकाच झाडावर फळ वाढत असताना त्याचा रंग हा बदलत जातो. पण काही वेळा बियाणांच्या जाती अशा प्रकारे विकसित केल्या जातात की काही झाडे थेट पिवळी किंवा लाल भोपळी मिरची देतात. या झाडांवर मिरचीची कच्ची हिरवी अवस्था फारच कमी काळासाठी असते, पण मूळ वनस्पती भोपळी मिरचीच असते. त्याची कोणतीही वेगळी जात नसते. या तीनही मिरच्यांची चव आणि त्यांच्यातील पोषक तत्व यांच्यात मात्र नक्कीच फरक असतो. आता हिरव्या भोपळी मिरचीची चव कमी गोड, थोडीशी कडवट आणि तीव्र असते. यात ल्युटिन आणि झियांगस्थॅन्थिन यांच्यासारखी अँटीऑक्सिडंट द्रव्ये असतात, जी डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगली असतात. पिवळ्या भोपळी मिरचीची चव ही हिरव्या मिरचीपेक्षा सौम्य आणि गोड असते. ही हिरव्या मिरचीपेक्षा जास्त पिकलेली असते आणि यात सी विटॅमिन भरपूर असतं. यामुळेच आणि यामध्ये वायोलॅकॅथिन हे अँटीऑक्सिडंट सुद्धा असतं आणि त्यामुळे ही मिरची सुद्धा अतिशय आरोग्यासाठी उपयुक्त असते. या सर्वांमध्ये लाल भोपळी मिरचीची चव ही सर्वात गोड आणि तीव्र असते. ही पूर्ण पिकलेली मिरची आहे. ही सर्वात जास्त पौष्टिक असते आणि यात क, अ, ई व के ही जीवनसत्व असतात. तसंच यात कॅप्सॅन्थिन आणि लायकोपिन यासारखे अँटीऑक्सिडंटही भरपूर असतात. विद्यार्थी मित्रांनो, सायन्स या घटकामध्ये अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. कोणकोणते रंगद्रव्य कोणत्या मिरचीमध्ये आढळतात, त्यामध्ये कोणकोणते महत्वाचे पौष्टिक अँटीऑक्सिडंट असतात, हे देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं आणि याच अनुषंगाने हे आर्टिकल अतिशय छान झालेलं आहे. त्यामुळे हे तुम्ही नोट स्वरूपात काढून घेणं देखील गरजेचं आहे. या ठिकाणी आपण आता पुढे जाणार आहोत. या ठिकाणी एक लेख आलेला आहे. या लेखाचं नाव आहे जिनपिंग यांच्या उत्तर कोरिया दौऱ्याचे फलित, असे या आर्टिकलचं नाव आहे. आपल्याला वर्ल्ड अफेअर्स या अनुषंगाने हे आर्टिकल माहिती असणं आवश्यक आहे. आता हा लेख भावेश ब्राह्मणकर या सरांनी लिहिलेला आहे. ते उत्तम असे परराष्ट्र संबंध अभ्यासक आहेत आणि या अनुषंगाने आपल्याला हे आर्टिकल त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे ही आर्टिकल मधील माहिती आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने असणं हे आवश्यक आहे. तर आपण या आर्टिकलमध्ये काय काय गोष्टी नमूद केलेल्या आहेत हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. राष्ट्राध्यक्ष जी जिनपिंग यांनी स्वतःचा प्रस्थापित राजशिष्टाचार म्हणजेच प्रोटोकॉल बाजूला ठेवून उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांच्या भेटीसाठी प्योंगयांग या देशाचा म्हणजे प्योंगयांग ही राजधानी आहे उत्तर कोरियाची. तर या प्योंगयांगचा 2 दिवसांचा दौरा केलेला आहे. जिनपिंग यांचा सन 2026 मधील हा पहिलाच परदेश दौरा आहे. बड्या देशांचे सर्वोच्च नेते बीजिंगकडे धाव घेत असताना जिनपिंग यांनी स्वतःहून प्योंगयांगची निवड केलेली आहे. यामुळे हा दौरा अतिशय चर्चेमध्ये आहे. आता जिनपिंग यांनी स्वतःहून उत्तर कोरियाला भेट देण्यामागचा हेतू केवळ मैत्री प्रदर्शनाचा नसून बीजिंगची अंतर्गत सुरक्षा आणि प्रादेशिक वर्चस्वाची वाढती चिंताही या भेटीस कारणीभूत आहे. उत्तर कोरियाचा 90% अधिक कायदेशीर व्यापार आणि आर्थिक व्यवहार पूर्णपणे चीनवर अवलंबून असला तरी गेल्या काही वर्षांमध्ये प्योंगयांगचा कल रशियाकडे कमालीचा झुकलेला आहे. युक्रेन युद्धासाठी उत्तर कोरियाने रशियाला हजारो सैनिक आणि टनांवारी दारुगोळा हा पुरवलेला आहे. या बदल्यात रशियाने उत्तर कोरियाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेचा अब्जावधी डॉलर्सची अन्नधान्य, तेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रगत क्षेपणास्त्र आणि शस्त्र तंत्रज्ञानाची थेट मदत केलेली आहे. पुतीन यांच्या 2024 मधील उत्तर कोरिया दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये परस्पर संरक्षण करार हा झालेला होता. यावेळी पुतीन आणि किम जोंग उन एका रशियन लिमोझिन कारमधून फिरताना हसरे फोटो हे पश्चिमेला धडकी भरवणारे होते. आता या अनुषंगाने काय काय अजून या ठिकाणी महत्वाचं आहे, तर उत्तर कोरियाचा अणुऊर्जा कार्यक्रम हा अतिशय चर्चेमध्ये असलेला मुद्दा आहे. परंतु बीजिंग नेहमीच अधिकृतपणे न्यूक्लिअरायझेशनची भाषा करत असतो. उत्तर कोरियाचा एकमेव पाठीराखा म्हणून चीन हा किम जोंग उन यांच्यावर दबाव टाकेल अशी आशा वॉशिंग्टन, सिओल आणि टोकियोला होती. परंतु 2026च्या या भेटीमध्ये हा शब्द उच्चारणेही जिनपिंग यांनी टाळलेले आहे. म्हणजेच संपूर्ण जग उत्तर कोरियाच्या अणुऊर्जा कार्यक्रमावर सध्या डोळे राखून आहे, परंतु चीनने यामध्ये एक शब्दही या ठिकाणी उच्चारलेला नाही. आता यामुळेच उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र महत्वाकांक्षेला मिळालेली
चीनची सुप्त आणि मूक संमतीच ही मानली जात आहे. आता उत्तर कोरियात जर अण्वस्त्रांच्या मुद्द्यावरून अमेरिकेने लष्करी कारवाई केली किंवा तिथली कम्युनिस्ट राजवट कोसळली तर लाखो निर्वासित चीनच्या सीमेवर धडकतील आणि चीनी सीमेला लागूनच अमेरिका धार्जिना दक्षिण कोरियाचे सैन्य येऊन बसेल. त्यामुळे चीनने आता आधी अण्वस्त्रमुक्ती हा सोडून दिलेला आहे. यानंतर या ठिकाणी शेवटचा आर्टिकल म्हणजे युक्रेन युद्ध संपल्यानंतर रशियाचे प्योंगयांगवरील लष्करी अवलंबित्व कमी होईल याची जाणीव किम जोंग उन यांना आहे. शिवाय चीनचा उत्तर कोरियाशी व्यापार हा गेल्या वर्षभरात 2.3 अब्ज डॉलरवर पोहोचलेला आहे. प्रवासी रेल्वे सुद्धा या ठिकाणी पुन्हा सुरू झालेले आहे. यामुळे रशियाच्या नादात चीन सारख्या महाकाय शेजाऱ्याला पूर्णपणे दुखावणे हे उत्तर कोरियाला देखील कधीही परवडणारे नाही. आणि याच अनुषंगाने हा दौरा अतिशय महत्वाचा आहे. जर आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आला तर जिनपिंग यांच्या उत्तर कोरिया दौऱ्याचे नेमके फलित काय आणि याचा इम्पॅक्ट हा इतर देशांना कशा पद्धतीने होऊ शकतो, तर या अनुषंगाने या ठिकाणी या आर्टिकलमध्ये जे कोणतेही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत हे आपण उत्तरामध्ये मांडू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या आजच्या न्यूजपेपरमध्ये एवढंच आर्टिकल होतं आणि या संपूर्ण महत्त्वाच्या गोष्टी आता तुम्हाला व्यवस्थितपणे समजल्या असतील अशा पद्धतीची आशा या ठिकाणी करतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अजून कोणत्या माहितीची अपेक्षा असेल तर ते देखील आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि या व्यतिरिक्त कोणत्या व्हिडिओची तुम्हाला जर आवश्यकता असेल तर ते देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एमपीएससी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.